नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी सोशल मीडियातून मात्र अफवांच्या बाजाराला ऊत आला होता। याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विश्वजित कदम यांना बसला। त्यांच्या पाठिंब्याचे व त्यांच्या नावाने अनेक जुने फोटो व्हिडिओ व्हायरल केले जात होते। दरम्यान प्रशासकीय पातळीवरही अनागोंदीचा सामना मतदारांना करावा लागला। मतदान यंत्र बंद पडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात झाला तर अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती। ज्यांनी महापालिकेत मतदान केलं होतं अशा हजारो मतदारांची नावे अचानकपणे वगळली गेली होती। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार संजय काका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाली। मात्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला व निवडणुकीच्या दिवशी अफवांचा ऊत आला होता। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या 15 दिवसांपासून स्वाभिमानीचे विशाल पाटील यांचा प्रचार केला आहे। अनेक सभा देखील घेतलेल्या आहेत। मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांचा मोबाईल नंबर हॅक करून विशाल पाटील यांच्याऐवजी गोपीचंद पडळकर यांच्या कपबशीला मतदान करावं असे संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाठवले। या संदर्भात जयंत पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे। मात्र या झालेल्या घटनेची मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरू होती। तसेच आमदार विश्वजित कदम यांच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडला आहे। विश्वजित कदम यांच्या स्वीय सहायकांच्या दूरध्वनीवरून त्यांच्या मतदारसंघातील काही सरपंच व प्रमुखांना विशाल पाटील यांच्याऐवजी गोपीचंद पडळकर यांचं काम करावं असे SMS गेले होते। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता। उन्हाचा कडाका जोरदार असताना देखील सांगली शहर व परिसरात चुरशीनं मतदान पार पडले। खंडभाग, बदाम चौक, सांगलीवाडी, शामरावनगरसह 6 ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाला तर त्रिकोणी बाग येथील मशीनवर भाजपला मतदान होत असल्याचा प्रकार घडला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता। तर अनेक बूथवर मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने मतदारांना मतदानाविना परतावं लागलंय। त्यामुळे संताप व्यक्त केला। भाजपचे उमेदवार संजय काका पाटील, स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील व वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाल्याचं चित्र आहे। विश्रामबाग, गावभाग, संजयनगर, वांडलेसवाडी, शामरावनगर, खंडभाग आदी परिसरात दिवसभर मतदारांनी रांगाला लावून मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत प्रथमच EVMचे मशीनबरोबर VVPAT मशीन बसवण्यात आल्याने मतदारांना मतदान करण्यास विलंब लागत होता। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगली विधानसभा मतदारसंघात 58% मतदान पार पडलं। शहर व परिसरात जोरदार चुरशीनं मतदान पार पडलंय। तरुणांची संख्या देखील जास्त होती। त्रिकोणी बाग येथील मतदान यंत्रांवरील कोणतेही बटन दाबले तरी BJPला मतदान जात होतं। यावर तक्रारी केल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात निवडणूक सुरू असताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी अंगावर कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून माणिकनगर येथील मतदान केंद्रामध्ये गेल्या होत्या। भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला म्हणून यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय। महापौर संगीता खोत या माणिकनगरमध्ये एका मतदान केंद्रावर कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून गेल्या होत्या। भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाचा त्यांनी प्रचार केला म्हणून आचारसंहिता फिरत्या पथकांनी महापौर संगीता खोत यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला। तत्पूर्वी अय्याज नायकवडी यांनी कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून पक्षाचा प्रचार करीत असल्याचा आक्षेप घेतला होता। त्यावर अय्याज नायकवडी व महापौर संगीता खोत यांच्यामध्ये वादावादी झाली। अय्याज नायकवडी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। आचारसंहिता विभागाच्या फिरत्या पथकाने महापौर संगीता खोत यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे। वार मंगळवार, वेळ दुपारची 3:30, ठिकाण मतदान केंद्र क्रमांक 14, गारडी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची खोली। अचानक गाडीतून तिघे चौघे ऑक्सिजनवर असलेल्या एका 85 वर्षीय वृद्धेला घेऊन मतदान केंद्रात येतात असा काहीसा धक्कादायक प्रकार। गेल्या 2 महिन्यांपासून ऑक्सिजनवर असलेल्या गारडी येथील श्रीमती कुसुम बाबर या आजीबाईनं आज लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी मतदानाचा हक्क बजावला। आजीबाईंनी आपल्या कृतीतून मतदानाचा हक्क प्रत्येकाने आवर्जून बजावला पाहिजे असा संदेशच जणू दिला। तर मतदान करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धडधाकड व्यक्तींना चांगली चपराकही दिली आहे। गारडी येथील श्रीमती कुसुम बाबर या आजीबाई दम्याच्या विकारानं आणि वृद्धापकाळाने आजारी आहेत, परंतु कुसुम बाबर यांचे पती सुब्राव बाबर हे स्वातंत्र्य सैनिक होते। त्या गेल्या 2 महिन्यांपासून ऑक्सिजनवर आहेत। आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होतं, त्यामुळे त्या आजीबाईंनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु घरची मंडळी व नातेवाईक आजीबाई कुसुम यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ऑक्सिजनवर असल्यामुळे तयार नव्हते। परंतु वैद्यकीय सल्ल्यानंतर आणि आवश्यक ती काळजी घेऊन मुलांनी घरातून त्यांना 4चाकी गाडीत बसवून ऑक्सिजनसह दुपारी 3:30 वाजता मतदान केंद्रावर आणलं। त्यामुळे केंद्रात मतदानासाठी ऑक्सिजनसह आलेल्या आजीबाईला पाहून मतदान अधिकारी चक्रावून गेले, परंतु आजीबाईंचा मतदान करण्याबाबतचा उत्साह पाहून मतदान अधिकारी आणि रांगेत उभारलेले मतदारही चकित झाले।
येलूर येथील शहाजी उमाजी गावडे यांच्या येलूर वशी रोडवरील शेतातील शेडला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने 3 जनावरे आगीने होरपळून जखमी झाले, तर कुत्रे व कोंबड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या। दुपारी 1च्या सुमारास येलूर वशी रोडवरील शहाजी गावडे यांच्या शेडपासून 100 ते 150 फुटावर असणाऱ्या विद्युत पोलवर ठिणग्या पडून ऊसाच्या पास्टावर पडल्याने ऊसामध्येच आग लागली। कडक ऊन व वारा असल्याने आग भडकत गावडे यांच्या शेडला लागली। शेडमध्ये पंढरपूर जातीची व मुरा जातीच्या 2 म्हैसी व एचएफ जातीची गाई अशी 3 जनावरे आगीने होरपळून गंभीररित्या जखमी झाली, तर शेडमध्ये बांधलेलं कुत्र व 4 कोंबड्या जागीच जळून मृत्यू झालाय। दुपारची वेळ असल्याने शेडवर कोणीच नव्हतं। बाहेरील मेंढपाळांनी घटनेची माहिती गावडे यांना दिल्यानं गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत कार्यालयाला घटनेची माहिती दिली। त्यामुळे विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला। नागरिकांच्या सहाय्याने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं। शेतातील उभा ऊस ही जळाल्याने 1,60,000चं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चुरशीनं 68% मतदान झालंय। सकाळपासूनच मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या, परंतु गतवर्षीपेक्षा मतदानाचा टक्का घसरला असून 5% मतदान कमी झालंय। संपूर्ण मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडलंय। सदाभाऊ खोत यांनी मरळनाथपूर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अपक्ष उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी साखराळे तालुका वाळवा येथे मतदानाचा हक्क बजावला। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी गतवर्षीसारखी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे। त्यांनी मतदारसंघातील सर्व गावात स्वाभिमानी काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ झंझावाती दौरा केला आहे। जयंत पाटील, सदाभाऊ खोत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, राहुल महाडिक यांनी इस्लामपूर मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला। सर्व मतदारसंघातील मशीन येथील शासकीय धान्य गोदाम येथे रात्री उशिरापर्यंत जमा करण्याचं काम सुरू होतं। रात्री उशिरा सर्व मशीन कोल्हापूरला पाठवले जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोर करेल। आज राज्यात मतदान होणाऱ्या 14 जागांपैकी जास्त जागा आम्ही जिंकू। मी संपूर्ण राज्यात जाऊन आलोय। पुढच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवरही जाणार आहे। राज्यातील एकूण 48 जागांपैकी 28 ते 30 जागा आमची महाआघाडी जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला। ते इस्लामपूरमध्ये मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील नवेखेड येथे राजू शेट्टी समर्थक स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी मतदान संपताच सायंकाळच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी करतच शेट्टी मताधिक्याने विजय होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रचारात धडाडलेल्या तोफांमुळे वातावरण तणावपूर्ण असलं तरी तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेने 5 वाजेपर्यंत 61% मतदान झालं। तालुक्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड होण्याचे प्रकार व उन्हामुळे मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली। रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं, मात्र वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं। खासदार संजय काका पाटील यांनी चिंचणीत, आमदार सुमनताई पाटील यांनी अंजनी येथे मतदानाचा हक्क बजावला। तासगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीचा उत्साह दिसून आला नाही। शहरातील बूथ 44 वर 2.5 तास मशीन बंद पडल्याने मतदारांना बसून राहावं लागलं, तर वायफाय येथील मतदान यंत्र दिवसभरात तिसऱ्यांदा बंद पडलं। तालुक्यातील लोढे, कौलगे, बस्तवडे, सावळज, गौरेगाव यासह तासगाव शहरातील काही मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याने मतदानाचा खोळंबा झाला। केंद्राबाहेर रांगा लागल्या, तर अनेक मतदारांनी मशीन दुरुस्त होईपर्यंत केंद्राबाहेरच तळ मारला। मात्र या प्रकाराने प्रशासनाची तारांबळ उडाली। यंत्राबाबतच्या शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मतदार वैतागले होते। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी खानापूर विधानसभा मतदारसंघातील 20 मतदान केंद्रातील मशीन तांत्रिक बिघाडामुळे बदलण्यात आल्या। त्यानंतर मतदान प्रक्रियेस पहिल्या टप्प्यात संथ गतीने सुरुवात झाली, परंतु दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 ते 11 या वेळेत चांगली गती घेत मतदानाची टक्केवारी 20%वर पोहोचली। खानापूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 341 मतदान केंद्र आहेत, 7 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत। निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 348 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स लावण्यात आले आहेत, तर निवडणुकीसाठी एकूण 1882 कर्मचारी तैनात करण्यात आले होते। खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 3,19,181 मतदार आहेत। सकाळी विटा शहरातील 3 मतदान केंद्रांवर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेथील मतदान सुरू होण्यास उशीर झाला। बळवंत महाविद्यालय, लीलाताई देशचौगुले विद्या मंदिर आणि भवानीमाळ येथे काही वेळ मशीन बंद पडल्याने मतदान ठप्प झालं। त्यामुळे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सकाळी काही केंद्रांवर संथ गतीने मतदान सुरू होतं।